नमस्कार. आजचं जे काही बजेट आहे या बजेटमधलं मुख्य सूत्र हे अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ती 9 सूत्र आहेत आणि ती 9 सूत्र म्हणजे शेतीमध्ये उत्पादकता आणि धोरण लवचिकता, रोजगार आणि कौशल्य, सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, नागरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि नवं उपक्रम, संशोधन आणि विकास व पुढच्या पिढीसाठी सुधारणा. ह्या 9 सूत्रांचा एक जर कॉमन थ्रेड जर काढला तर याच्यावरती 47 लाख कोटीचं जे बजेट आहे, त्याचं एक्सपेंडिचर आहे, म्हणजे साईज ऑफ द बजेट आहे, तो मुख्य भाग. पण एक ऑपरेट कोण करणार, ही 9 सूत्र अंमलात कोण पाडणार, तर हे सगळे या देशातले प्रमुख कॉर्पोरेट्स करतील. आणि त्या प्रमुख कॉर्पोरेट्सपैकी त्यांनी नाव जरी घेतलं नाही तर या 9च्या 9 सूत्रांमध्ये आत्ता काम करणारा कॉर्पोरेट म्हणजे अदानी आहे. विशेष करून पायाभूत सुविधा किंवा ऊर्जा या सगळ्याच्या सोयी, इवन शेतीकरता ज्या गोष्टी आज सरकार म्हणतं आहे बजेटच्या माध्यमातून काही लाख कोटींची तरतूद आहे, तर या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे सेवा, मॅन्युफॅक्चरिंग, उद्योग, रोड कन्स्ट्रक्शन आणि शेती, ह्या सगळ्यावरती एक अख्खा मुख्य कॉर्पोरेट काम करतो आहे, तो अदानी आहे. आणि म्हणून या 9 सूत्रांवरचा प्रभाव जो आहे सरकारचा, तो अदानीला एक प्रचंड मोठा वाव देणारा आहे. किंबहुना त्यांच्याच मार्फत ही 9 सूत्रं राबवली जातील असं माझं पहिलं विधान आहे, माझं हे पहिलं विश्लेषण आहे. 46 लाख कोटीची प्रावधान असलेले फक्त 6 महिन्यासाठी, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाही म्हटलं तरी 11 लाख कोटीपेक्षा जास्त, म्हणजे 11,111 रुपये आहेत नेमकं सांगायचं झालं तर, हा खर्च आहे. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की पायाभूतसाठी मागच्याच बजेटमध्ये 11 लाख कोटी खर्च झालेले आहेत. आता खर्च झाले असतील तर आता 11 लाख कोटी खर्च करायला नको, पण तरीही या पुढच्या 6 महिन्यासाठी 11 लाख कोटीची तरतूद आहे. पण हे सगळं अदानींसाठी केलं जातं आहे का, असा एक मुद्दा आहे. टॅक्सपेअरच्या खर्चातून GSTचं कॅल्क्युलेशन 1.76 लाख करोड दर महिन्याला येत असताना आणि इन्कम टॅक्सपेअरच्या खिशातून येताना हे सगळं मिळून जर आज 47 लाख कोटी असेल तर हे सगळं एक कॉर्पोरेटकडे जाणार आणि त्याची अंमलबजावणी करणं वरतून फक्त गव्हर्नन्सचा मुद्दा भारत सरकार करणार असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून माझा मुद्दा असा, एक उदाहरण देऊन सांगतो की मुंबई शहर आहे, मुंबई शहर असेल, MMRD असेल, या ठिकाणी महाराष्ट्राचं 40% उत्पन्न आहे. पण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट, मेट्रो असेल, JNPT असेल, BPT असेल, वाढवण असेल किंवा धारावी प्रोजेक्ट असेल, कुर्ल्याची डेअरी असेल, मुलुंडचा नवीन हाऊसिंग प्रोजेक्ट जे स्थलांतरींसाठी निर्माण करणार असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच मनुष्य ज्याला आत्ता 1300 एकर जमीन हस्तांतरित करण्यात आलेली आहे. कोणत्या कायद्यान्वये? केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार यांचं एक प्रकारे अदानींकरता संगनमत झालेलं आहे असं आत्ता हे स्पष्ट होतं आहे आजच्या बजेटच्या मांडणीनंतर. आणि म्हणून अर्थकारण आणि राजकारण हे एकत्रितपणे बघितलं तर मग हे गणित आपल्याला स्पष्ट होतं आहे की 9 सूत्रं महत्त्वाची आहेत. पण कुणामार्फत राबवायची, तर अदानींच्या मार्फत राबवायची. पैसे कोणाचे, तर या देशातल्या टॅक्सपेअर्सचे. 142 कोटी लोक GST भरतात, त्याचे दर कमी झाले नाहीत आणि किंबहुना GSTतलं उत्पन्न सर्वाधिक आहे. आणि त्याचबरोबर कोणतेही दर कमी न करता, महागाई कमी होण्याची कोणतीही सूत्र नसताना, रोजगार निर्मिती स्वतः सरकार न करता रोजगार निर्मिती फक्त कॉर्पोरेट्स करतील असं म्हणायचं, प्रत्यक्षात रोजगारच निर्माण होणार नाही. पण जे कोणी सुशिक्षित बेकार असतील त्यांना एकूण 5 वर्षात 5 कोटी लोकांना ट्रेनिंग देण्याकरता 6,000 रुपये देणं, इतपतच रोजगार निर्मितीविषयी भारत सरकार विचार करते. आणि म्हणून प्रश्न असा आहे, पैसा जनतेचा, काम अदानींचं, मुंबई आणि MMRDA अदानींकडे जाणार. किंबहुना नॅशनल कॅपिटल रजिस्टर जसं निर्माण झालं, UP आणि हरियाणाची जमीन घेऊन दिल्ली विस्तारली, तसं महाराष्ट्रातून MMRDA म्हणजे रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मुंबई आणि नवी मुंबई मोकळी करून ती स्वायत्त करणं
असा एक नवीन प्रयोग या 9 सूत्रांमधून त्याच्या अंमलबजावणीतून अदानीकरता मोकळा होईल. अदानी केवळ MMRDA बघेल असं नाही, तर भारतातला प्रत्येक मोठा प्रोजेक्ट या 9 सूत्रांमधला आहे तो बघेल. मला असं वाटतं देशाचं सरकार आता एकाच कॉर्पोरेट्सका काम करते. लाडकी बहीण, लाडका दादा हे सगळं आपण बघितलं, लाडका बिल्डर हे सुद्धा आपण बघितलं. आता लाडका मोठा कॉर्पोरेट हा या देशाच्या बजेटवरती पूर्णपणे कंट्रोल करून आहे असं माझं मत आहे. धन्यवाद.